महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। लातूर येथील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी। लातूर येथील अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी केज तहसील कार्यालयावर समाज बांधवांच्या वतीने निदर्शने करण्यात आले। या व सदर मागणीचे लेखी निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की लातूर येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयात अनुष्का पाटील नावाची विद्यार्थिनी ही शिक्षण घेत असताना अचानक तिने आत्महत्या केली। तसेच सदर विद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पालकास कळवण्यात आले आहे। पालकांची सहमतीशिवाय दवाखान्यात दाखल करण्यात आले। अनुष्का हिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। त्यानंतर त्यांची चौकशी केली असता सदर हॉस्टेलमधील महिला अधिकारी आणि अनुष्काला मारहाण केली असे कळले आहे। त्या मुलीच्या शरीरावर निळ्या रंगाचा काळपट व्रण उमटलेले आहेत, म्हणजे तिचा मृत्यू हा संशयास्पद आहे। अनुष्का ही विद्यार्थिनी शाळेत हुशार होती, तरी देखील एका हुशार विद्यार्थिनीचा अशा प्रकारे मृत्यू होणे इतर पालकांसाठी भीतीदायक आहे। सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच सदर हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत। संबंधित दोषी आरोपींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। जर प्रशासनाने सदर करण्याचे तात्काळ दखल न घेतल्यास दलित समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आहे। पुढील 6 दिवसात जर चौकशी नाही झाली तर संपूर्ण केज बंद किंवा रस्ता रोकोचे आवाहन करत आहोत। सोमवारी केज शहर बंद किंवा रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। तसेच संबंधित दोषीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहरलाल नवोदय विद्यालयात 6वीच्या हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत सदर विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला। सदर विद्यार्थिनीला अभ्यासाचा ताण की घातपात यावर प्रशासनाने अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेले नाही। अनुष्का हिच्या आईवडिलांचा आक्रोश पाहून मन हेलावून जाते। ही विद्यार्थिनी टाका या गावची एका गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या मातंग समाजातील मुलगी होती। नवोदय विद्यालय प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, वारंवार अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलली जावीत। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी। सदर प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून अनुष्का पाटोळे हिच्या कुटुंबाला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळवून देऊन शासनाने पाटोळे कुटुंबाकडून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी दलित समाज बांधवांनी केली आहे। आज केज तहसील या ठिकाणी हा जो दलित समाजाचा आक्रोश दिसतोय, हा आमच्या कोणत्या मागणीसाठी नसून हा आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आक्रोश आहे। मातंग समाजातील नाबालिग मुलगी आज तिच्या हुशारीने आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवोदय सारख्या परीक्षा पास करून तिनं लातूर सारख्या नवोदय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता। तिला तिथं प्रवेश मिळतो त्याचं उदाहरण म्हणजे ती हुशार आहे, ती त्या परीक्षेत पात्र झाली आहे आणि त्या परीक्षेत पात्र होऊन त्या महाविद्यालयात शिकत आहे। अशा आमच्या मातंग समाजाच्या अनुष्का पाटोळे नावाच्या मुलीवर भयानक प्रकारचा अत्याचार झालेला आहे, जो तिथल्या प्रशासनाने दाबलाय। तिथल्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे, तुम्ही संपदा मुंडेच्या बाबतीत आणि बाकीच्या सर्वच महिलांच्या बाबतीत जो न्याय देताय तो दलित समाजाच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे होता।
आजपर्यंत तिथल्या प्रशासनानं ही दखल घेतलेली नाही. आज 4 दिवस होऊन सुद्धा त्या मुलीचा कसलाही रिपोर्ट त्यांनी तयार केलेला नाही. ज्यावेळेस ही घटना त्या ठिकाणी झाली, तिच्या संबंधित पालकाला बोलवून घेतलं आणि त्या पालकाला बोलवून असं सांगण्यात आलं की मुलीने सुसाईड केली. अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत. जी मुलगी नाबालिग आहे, ज्या मुलीला मृत्यू आणि जन्मामधला फरक कळत नाही, ती मुलगी मृत्यूच्या समोर जाईल कशी? आणि तुम्ही 50 रुपयाच्या टावेलनं तिला फाशी घेतली असं उठवलंय. मला तुमच्या त्या आदेशाला विचारायचंय की बाबा 50 रुपयाच्या टावेलमध्ये तुझ्या कमरेला तरी गुंडाळता येते का? आणि तुम्ही आमच्या दलिताच्या मुलीनं फाशी घेतली असं सांगता. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आजपर्यंत कुणी सुद्धा अशी फाशी घेतली नाही, अशी सोसाईट झाली नाही. तशी सोसाईट सांगतात, त्या प्रकारची सोसाईट नमूद करतात. खाटाला कुणी फाशी घेतं का? या प्रशासनाला, इथल्या मुख्यमंत्र्याला, इथल्या गृहमंत्र्याला माझा प्रश्न आहे. खाटाला कुणी फाशी घेतं का? 12 वर्षाची मुलगी फाशी घेतली का? नेमकं तुम्हाला आम्हाला संपवायचंय का? तुमचा उद्देश काय? मातांग समाजाचे गळे घोटायचेत का? मातांग समाजातल्या हुशार विद्यार्थ्याचे गळे घोटून त्यांना या स्पर्धेमधून बाहेर काढायचंय का? नेमकं तुम्हाला करायचंय काय? आपल्या देशाच्या मुख्यमंत्री राजकारणात बिजी आहेत, सगळे नेते मंडळी राजकारणात बिजी आहेत. अरे आमच्या दलिताचा जीव जायला ना, त्याच्यासाठी कोण धावून येणार? आम्ही खंबीर आहोत. या पुढे दलित समाज आणि मातांग समाज तशात तसाच उत्तर देणार. तुम्ही जर आमच्याकडे वोट केलं तर आम्ही तुमच्या बोटाला धरून वाढणार, हे आम्ही ताकद ठेवणार इथून पुढे. आमचा इतिहास तुम्हाला माहित नाही. या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत लढलेली सैन्य आहोत. आमच्या पूर्वज तुम्ही तपासून पहा. आम्हाला इतिहास सांगायची गरज नाही. आणि त्या शूरवीरांची आम्ही औलाद आहोत. त्या महाविद्यालयाचे पूर्ण अधीक्षक आणि त्यांचे पूर्ण अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतात. आणि तिथल्या कलेक्टर साहेबांचं नाव या प्रकरणात येईल म्हणून त्यांनी पूर्ण रिपोर्ट दाबलेले आहेत. ज्या मुलीच्या अंगावर निळे पिवळे वळ आहेत, तुम्ही तिला मारलं इतकं सिद्ध होत आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांचा PM रिपोर्ट चुकीचा दिलाय. सुसाईड केली म्हणून PM रिपोर्ट देताय. माझा तिथल्या सर्व विद्यार्थ्याच्या पालकांना प्रश्न आहे की जर आमची मुलगी मिली तर तुमच्या मुलाचं काय भविष्यात? आता रोहित कसबे साहेबांनी जे विधान केलं, त्या विधानाला धरून आज या ठिकाणी मी सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी सांगू इच्छितो की नवोदयमध्ये शिकणारं एक निरागस बाळ म्हणजेच आमची अनुष्का पाटोळे ही विद्यार्थिनी खूप हुशार होती. तिची घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती. त्यामुळेच तिला नवोदयाच्या परीक्षेमध्ये बसवण्यात आलं आणि ती एकदम हुशार असल्यामुळे ती चांगल्या मार्गाने पास झाली आणि तिला तिचं ॲडमिशन घेण्यात आलं. परंतु ती त्या हॉस्टेलमध्ये शिकत असताना काही शिक्षकांकडून तिला मानसिक छळ देण्यात आला आणि त्या छळाला कंटाळूनच तिनं हे टोकाचं पाऊल घेतलं असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. परंतु तिनं टोकाचं पाऊल का घेतलं, त्याचं कारण काय? तिनं एवढ्या लहान मुलगी जिला फक्त अभ्यासाशिवाय आणि तिच्या आई वडिलाच्या प्रेमाशिवाय दुसरं काय माहितीच नव्हतं, तिला हे आत्महत्याचा सारखं असं चुकीचं कृत्य करावं असं तिच्या बुद्धीमध्ये कसं काय टाकण्यात आलं? याचं कारण जर असेल तर ते संबंधित हॉस्टेलचे जे प्रशासन असेल किंवा जे शिक्षक वर्ग असतील हे सर्वजण असणार आहेत. तरी आमची केज तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी विचारसरणीच्या सर्व
कार्यकर्त्यांच्या वतीने, सर्व दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी मी प्रशासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर जे काय असेल त्याच्या मागचे मास्टर माइंड कोण असतील, ते घडवणाऱ्या कृत्याचे जे कुणी कर्दनकाळ असतील, या सर्वांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, त्यांच्यावर कायदेशीर 302चे गुन्हे दाखल करा. आणि दुसरी गोष्ट, जे काही लातूरचे करते धरते जे देशमुख कुटुंबीय आहेत, जर देशमुख कुटुंबियांना खरोखरच लातूरमध्ये निवडणूक लढवायची असेल आणि खरोखरच जर त्यांना आमच्या दलित समाजाचे मतं पाहिजे असतील, तर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर 302 कलम अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करा. मी एवढंच सांगतो आणि सर्वांनी मी क्रांतिकारी जय भीम करतो. एकदा जोरात घोषणा होऊन जाता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, अनुष्का पाटोळ्याला न्याय. अरे बोल दलित तो, बोल दलित तो, अरे बोल दलित तो. ये गांडू राज पे, ये गांडू राज पे, ये भड़वे राज पे, ये भड़वे राज पे. अरे हल्ला बोल, अरे हल्ला बोल, अरे हल्ला बोल, अरे बोल दलित तो, अरे बोल दलित तो. या निवेदनावर केज येथील दलित समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, तात्या गवळी, केज, बीड.